गिरगाव चौपाटीला निघालो आम्ही। मुंबईचे गणपती पण बघायचे आहेत। आमचे बाप्पा लवकर विसर्जन झाले, 4 वाजता आम्ही बाप्पाला विसर्जन केले, कारण मुंबईला जायचं होतं। कधीपासून ॲक्च्युली इच्छा होती जायची दर्शनासाठी, म्हणजे विसर्जनाला जायचं होतं खास मुंबईला। तर आज तो योग आला आणि आम्हीच निघालेलो आहोत मुंबईला। मिस्टर पण आहेत सोबत। आता मी कल्याणला आले, मिस्टर गेले तिकीट काढायला, ते इथून कल्याणवरून जाणार आहोत दादरला। दादरवरून चर्चगेट गाडी पकडून जाणार आहोत चर्नी रोडवर चालत काहीतरी आहे, तर सांगतेच तुम्हाला। तर बघूया आता मुंबईचे एक बाप्पा कसे आहेत ते। आणि एक वर्ष मी माझ्या लग्नाच्या आधी मी गेलेली, खूप मस्त भारी वाटतं, एकदम छान मोठे बाप्पा असतात बघायला, मजा येते। तर ॲक्च्युली मिस्टरांची खूप इच्छा होती मुंबईचे बाप्पा बघायची। बघूया मुंबईचे बाप्पा आता तुम्हाला दाखवतेच, तुम्हाला पुढे गेल्यानंतर पुढे भेटते। आता मी तुम्हाला इथे एंट्री दिला आहे कल्याणला, आणि तुम्हाला आता मुंबईलाच भेटते मी। तर चला मंडळी, आता मी आलेला दादरला। गर्दी बघू शकता दादरला किती आहे। वेस्टर्न लाईन पकडून जाणार आहोत चर्नी रोडला, आणि तिथून 10 मिनिटाच्या वॉकेबल रोडला गिरगाव चौपाटी आहे। चर्नी रोड स्टेशनला उतरलोय। गिरगाव चौपाटी येते 10 मिनिटावरच। सगळा ब्लॉक झाला आहे, एवढी गर्दी आहे ना, बाहेर जायलाच माझ्यामध्ये अर्धा तास लागेल इथून। चौपाटी आहे पूर्ण ही, पण बघू शकता गर्दी किती आहे, खूप गर्दी आहे। खायला वगैरे भरपूर आहे, स्टॉल भरपूर आहेत। हां, स्टॉल भरपूर आहेत, पिकनिक स्पॉट झालाय। हा ना, गणपती लांब राहिले, सगळे बसलेत आपले चौपाटीवर, नाश्ता वगैरे करायला सगळेजण बसलेत। लवकर आले असतील, जमले असतील सगळेजण। तरी 6 वाजता घरातून निघालेलो, आणि इकडे येता 8:30 वाजले। बघू शकता गर्दी भरपूर आहे, दिसते बघू शकता तिकडे त्या साईडला बाप्पा आहेत, अजून भरपूर पार करायचं आहे। इकडे सगळे घरगुती बाप्पा विसर्जन होतात, बघू शकता। अरे वाटतं ना, त्या साईडला जायचं आपल्याला, म्हणून इकडे आवाज येत। धन्यवाद। गणेश बाप्पाची थांबलेला रस्ता क्रॉस करून घ्या, थांबू नका रस्त्यामध्ये। अरे पुढे चला, चला जाऊ द्या। आपले मगाशी पण कामाडीपुराचा गेला तो स्वामी समर्थांचा होता ना, तो पण कामाडीपुरा
खूप गर्दी आहे. बऱ्याच वेळाने आम्हाला जागा भेटली बसायला. मजा पण येते. मस्त मस्त मोठे मोठे गणपती पाहायला मिळतात. पहिल्यांदाच एवढे मोठे मोठे गणपती पाहिले. हा, बीचवर जाण्यापेक्षा इथे मस्त दर्शन होत आहेत. जागा चांगली मिळाली आम्हाला. इकडे चॅनलवाले पण आहेत, लाईव्ह चॅनलवाले, त्याच्यामुळे ते फोकस पण छान आहेत. त्याच्यामुळे मस्त दिसत होते बाप्पा. मोबाईलमध्ये छोटा दिसते पण ॲक्च्युली खूप मोठा आहे. जय 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 शिवाजी, जय श्रीराम, तरुण मित्र मंडळ राववाडी तुम्ही कुठून आले काका? तुम्ही कुठले? आम्ही इथलं मुंबईचे? रोहावर इकडे आले दर्शनाला? नाही, इथं कामाला कामाला आहेत. अच्छा, मुंबईमध्येच राहता काय? अच्छा. गणपती ते लालबागचा 5:30 वाजता असतो सकाळी आणि बरेच जण लालबागचा बाप्पा पाहण्यासाठी पण इथे बराच वेळ थांबतात. तर बघू, माझ्या जेवढा स्टॅमिना तेवढा मी थांबील, नाहीतर मग निघून जाईन. भरपूर गणपती येतात तिकडे. मी आलेलो चर्नी रोड स्टेशनला आलो. मोठी बिल्डिंग आहे काहीतरी, मला वाटतं भुवन आहे कसलं तरी. कुठली बिल्डिंग आहे मला पण माहिती नाही, पण छान आहे बिल्डिंग. स्टेशन जवळ आलो आहे आम्ही आणि आता घरी निघतोय. बराच वेळ झाला, बरेच गणपती पाहिले. मस्त वाटलं, खूप छान वाटलं, भारीच वाटलं एकदम. आता भरपूर रात्र झाले आणि आम्ही जे निघतोय. ॲक्च्युली गणपती भरपूर येतात आणि लालबागचा राजा काहीतरी 5:30-6 वाजता येतो इथे. पण आता एवढा मला इथे कालपासून जागरण झालं आहे आणि आता पण खूप थकले, डोळे लाल झाले पाहिजे.
ॲक्च्युली रात्रभर झोपतानाच होतो आम्ही, राहणार होतो इथे आणि त्यांची थांबलो. माझी तब्येत थोडी डाऊन झाली आहे कारण आता 10 दिवस पण बरीच कामं होती, गणपती होते घरात आणि रोज जागरण वगैरे सगळ्या गोष्टी. नाही तर ॲक्च्युली थांबायची इच्छा होती. जर थोडी स्ट्रॉंग असते ना तर थांबली असते सकाळपर्यंत इथे, कारण भरपूर पब्लिक होता. मजा येत होती ॲक्च्युली, पण माझं शरीर आता साथ देत नाही आहे. असं मला थोडं अंग कणकणते, असं वाटते ताप येलं की काय. त्याच्यामुळे आता इथून निघते मी आणि हा ब्लॉग आता इथे एंड. पहिल्यांदा मी ॲक्च्युली लग्नासाठी आलेलो मी, पण जास्त वेळ थांबलेलो, अर्धा एक तास थांबलेलो काहीतरी. चौपाटीवर होतो, पण चौपाटीवर एंट्री नव्हती तिकडे. त्या साईडला मोठे गणपती बघायला खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप, आणि पोलीस जाऊन पण देत नव्हते त्या साईडला. म्हणजे रस्त्याच्या यासाठी सगळे गणपती जात होते, तर तिथून आम्ही सगळे दर्शन घेतले. अजून पण भरपूर गणपती सकाळपर्यंत चालूच राहतील, पण माझ्यात स्टॅमिना उरलेला नाही आहे. त्याच्यामुळे मी आता ब्लॉग हा एंड करते आणि घरी जाते. तर चला मंडळी, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. बाय बाय.